महाराष्ट्राच्या राजकारणातनं काही मतदारसंघ असे आहेत जे नेहमीच चक्रावून टाकतात. त्यातलाच एक म्हणजे चांदगड. आज आपण याच मतदारसंघाच्या राजकीय मानसिकतेचा जरा खोलात जाऊन वेध घेणार आहोत. इथले मतदार प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घरी का पाठवतात, यामागची कारणं काय आहेत, चला शोधण्याचा प्रयत्न करूया. नकाशावर बघितलं ना तर चांदगड अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या टोकावर आहे, कर्नाटक सीमेला खेटून. त्यामुळे इथली भाषा, संस्कृती आणि हो, राजकारण सुद्धा सगळंच जरा वेगळं आहे. हा भाग पूर्णपणे ग्रामीण आणि शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे इथले प्रश्न थेट जमिनीशी, पाण्याशी आणि लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत. आणि हेच वेगळेपण इथल्या राजकारणाला अधिक गुंतागुंतीचं बनवतं. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याने अनेक राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकलाय. विचार करा, एकही आमदार आजपर्यंत सलग दुसऱ्यांदा इथून निवडून आलेला नाही. असं का घडतं? मतदार एवढे नाराज का होत आहेत की दर 5 वर्षांनी त्यांना नवा चेहरा शोधावासा वाटतो? चला, याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आपण ह्याला चांदगडचा विरोधाभास असं म्हणूया. का? कारण इथं मतदार प्रचंड उत्साहाने मतदान करतात, नेत्याला निवडून देतात. पण पुढच्या 5 वर्षात त्यांचा अपेक्षाभंग इतका मोठा असतो की ते त्याच नेत्याला घरी पाठवतात. हा काही योगायोग नाही, तर ही इथल्या राजकारणाची एक ठरलेली रीतच बनली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सत्ताविरोधी लाट म्हणजे काय? म्हणजे सत्तेत असलेल्या व्यक्तीच्या कामावर लोकांचा विश्वास उडतो. पण चांदगडमध्ये ही फक्त लाट नाहीये, हा तर जणू नियमच झालाय. जणू काही इथले मतदार प्रत्येक नेत्याला एकच संधी देत आहेत, काम करून दाखवा नाहीतर घरी बसा. ही नाराजी इतकी खोलवर रुजली आहे की ती इथल्या निवडणुकीचा स्थायी भाव बनली आहे. चला आता या कथेला आकड्यांची जोड देऊया, कारण आकडेवारी ती कधी खोटं बोलत नाही. ती आपल्याला एक वेगळीच पण अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतेय, जी कदाचित वरवर पाहता आपल्या लक्षात येणार नाही. हे बघा, 1995 साल, जवळपास 82% मतदान. याचा अर्थ काय होतो? की लोकांचा लोकशाहीवर, निवडणूक प्रक्रियेवर किती जबरदस्त विश्वास होता. त्यांना वाटत होतं की आपलं एक मत खरंच बदल घडवू शकतं. हा एक विलक्षण उत्साह होता. आणि आता थेट 2 दशकं पुढे आकडा बघा, 82% सरळ 68%. ही जवळपास 14% घसरण आहे. हे फक्त आकडे नाहीत, हा मतदारांचा तुटलेल्या विश्वासाचा आलेख आहे. हा तक्ता बघा, हे आणखी स्पष्ट होतं. वर्षानुवर्षे मतदानाचा टक्का कसा खाली येत गेलाय हे दिसतंय. असं का होतंय? सोपं आहे. जेव्हा नेत्यांकडून वारंवार अपेक्षाभंग होतो, आश्वासनं हवेतच राहतात, तेव्हा मतदारांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडायला लागतो. आपण मत देऊन काय फरक पडणार आहे, ही भावना वाढते आणि हे आकडे त्याच भावनेचं प्रतिबिंब आहेत. आणि ही आकडेवारी आपल्याला एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देते. बघा, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, त्याच्या मताला किंमत मिळाली पाहिजे. यासाठी एक जबाबदार, माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चेचं वातावरण तयार करणं हे फक्त नेत्यांचं नाही, तर आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. जेव्हा लोकांना वाटतं की त्यांचं ऐकलं जातंय, तेव्हाच त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास टिकतो. ओके, मतदानाची टक्केवारी तर घसरली, पण जे मतदान होतं ते इतकं विभागलेलं का असतं? आता आपण याच्या मुळाशी जाऊया. म्हणजे ही समस्या एखाद्या व्यक्तीची नाही, तर ती सिस्टीमची कशी आहे हे समजून घेऊया. हे 2024च्या निकालाचं चित्र बघा. जिंकलेल्या उमेदवाराला मतं किती? फक्त 34%. याचा सरळ अर्थ काय की तब्बल 66% मतदारांनी त्यांना नाकारलं होतं. पण झालं काय? अनेक उमेदवार उभे राहिले, मतं विभागली गेली आणि कमी मतं मिळवूनही उमेदवार निवडून आला. यामुळे लोकशाहीचा जो मूळ हेतू आहे तोच कुठेतरी हरवतो. बहुमताचा आदर खऱ्या अर्थाने होतो का, हा प्रश्न इथे निर्माण होतो. या विभागलेल्या निकालामागे ही 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे पक्षांच्या आघाड्यांमध्येच एकमत नाही, त्यामुळे मतदार गोंधळून जातो. दुसरं, पक्षाची गाव पातळीवरची संघटना कमकुवत आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता येत नाही. तिसरं, लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत ते वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत. आणि चौथं म्हणजे या सगळ्याला कंटाळून मतदार शेवटी पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांना निवडतो. ही एका नेत्याची चूक नाही, हे संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा अपयश आहे. आता लोकांचे मूळ प्रश्न काय आहेत ते पाहूया. कोरड्या विहिरी हे फक्त 2 शब्द नाहीत.
यामागे शेतकऱ्याचं वर्षभराचं कष्ट आहे, मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न आहे आणि घोटभर पाण्याची चिंता आहे. ही फक्त पाण्याची टंचाई नाही, हे जीवनमरणाचं संकट आहे. अंधारी गावं म्हणजे फक्त अंधार नाही. दिवसा वीज नाही म्हणून शेती थांबते, रात्री वीज नाही म्हणून मुलांचा अभ्यास थांबतो. हा विकासाचा थांबलेला प्रवास आहे. ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येक घरात प्रत्येक दिवशी अनुभवली जाते. कल्पना करा, एक पूल पाण्याखाली जातो आणि अख्खं गाव जगापासून वेगळं होतं. दवाखाना नाही, बाजार नाही, काहीच नाही. हे खराब रस्ते म्हणजे फक्त प्रवासाचा त्रास नाही. ही एक शिक्षा आहे जी इथले लोक वर्षानुवर्षे भोगताय. ठीक आहे, समस्या तर आपण बघितल्या, पण प्रत्येक समस्येतच उत्तराची संधी दडलेली असते. तर मग हा तुटलेला विश्वास पुन्हा कसा जोडायचा, मतदार आणि नेत्यांमध्ये पुन्हा संवादाचा पूल कसा बांधायचा, याचा एक आराखडा बघूया. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. हे 4 मुद्दे वेगवेगळे नाहीयेत, ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. बघा, चांगले रस्ते नसतील तर शेतकरी आपला माल बाजारात कसा नेणार, वीज नसेल तर सिंचन कसं होणार, आणि पक्षातच ऐक्य नसेल तर या योजना जमिनीवर उतरवणार कोण? हे 4 स्तंभ एकत्र आणि मजबूत उभे राहिले तरच स्थिर विकासाची इमारत उभी राहू शकते. आता ही रणनीती प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. जनसंवाद म्हणजे फक्त भाषणबाजी नाही, तर लोकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी एक यंत्रणा उभी करणं. गावागावात तक्रार निवारण केंद्र सुरू करणं, म्हणजे लोकांना प्रत्येक छोट्या कामासाठी तालुक्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आणि हो, व्हॉट्सॲपसारख्या आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट लोकांपर्यंत पोचणं. पण एक मिनिट, तंत्रज्ञानाचा वापर करताना एका गोष्टीचा भान ठेवणं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे लोकांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर. भारताच्या डेटा प्रायव्हसी कायद्यानुसार याचा सरळ अर्थ आहे, तुमची स्पष्ट संमती असल्याशिवाय तुम्हाला कोणताही मेसेज पाठवला जाऊ शकत नाही किंवा ग्रुपमध्ये जोडलं जाऊ शकत नाही. हा फक्त कायद्याचा मुद्दा नाहीये, हा मतदाराच्या सन्मानाचा प्रश्न आहे. विश्वास तेव्हाच तयार होतो जेव्हा तुम्ही समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर करता. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न. चांदगाडची ही कहाणी आपल्याला एक मोठ्या सत्याची जाणीव करून देते. पक्षांचं राजकारण, आघाड्यांची गणितं, या सगळ्यात लोकांचे मूळ प्रश्न अनेकदा मागे पडतात. पण जर स्थानिक पातळीवर लोकांचा विश्वास जिंकून त्यांच्या समस्या थेट सोडवणारी एक व्यवस्था उभी केली तर पक्षीय राजकारणामुळे निर्माण झालेली ही दरी खरंच मिटवता येईल का? याचं उत्तर फक्त चांदगडसाठीच नाही, तर आपल्या देशातल्या तळागाळातील लोकशाहीचं भविष्य ठरवेल.